आतमध्ये त्याला समर्पित होऊया. हालेलुया. थँक यू जीसस. त्याच्याद्वारे तुझी महिमा होते. हालेलुया. कारण आम्ही जमीन आहोत आणि तुझं वचन आम्हाला सांगतं की फक्त 25% लोक तुला फळ देणार आहेत आणि 25% लोकच तुझी महिमा करणार आहेत. आणि त्या 25%मध्ये इथं बसलेला प्रत्येकाचं नाव असावं अशी मी प्रार्थना करते. पित्या पवित्र आत्मा आमचं ऐकणं व्यर्थ जाणार नाही. चांगल्या सुपीक जमिनीत आम्ही ते रिसीव्ह करणार आहोत. येशूच्या नावात मागते मोठ्याने म्हणूया आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. मत्याचं पुस्तक 13वा अध्याय आणि 34 वचन बरोबर. मत्ती 13:34. फेब्रुवारी महिना प्रवेश करायला खूप आशीर्वादित केला. जसा जानेवारी महिना देखील देवाने आपल्यासाठी आशीर्वादित केला होता. हालेलुया. पण जे जानेवारी महिन्यात आपल्याकडून राहून गेला असेल ते आपण फेब्रुवारी मध्ये पूर्ण करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन वाचूया आपण 34 वचन. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोक समुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
जे गुप्त ठेवलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्तानी दाखल्यांनी समुदायाशी संभाषण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. आपला देव आज पण दाखल्यांनी बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण त्या दाखल्यांविषयी पाहणार आहोत की परमेश्वर देव बाबांनी मला सांगितलं, मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेयर करत होते, प्रभू म्हणाला माझ्या लोकातून मूर्खपणा काढून टाक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? माझ्या लोकांमधून, कारण मी 1 जानेवारीला देवाचं वचन घेऊन तुमच्याकडे आले होते की देव बाबांनी जो तुमच्यासाठी योजलाय, निवडलाय, त्याला ओळखायला शिका. हालेलुया. आणि आज फेब्रुवारीमध्ये परमेश्वर म्हणत आहे माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. आमेन. तुम्ही तयार आहात? कारण तो दाखले देऊन त्याच्या लोकांशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. जे गुप्त ठेवलंय ते तो प्रगट करतो त्याच्या प्रिय लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि दाखले हे एका स्टोरी मध्ये लपलेले असतात. हालेलुया. दाखले म्हणजे काय? दाखल्याचा अर्थ इंग्लिश मध्ये त्याला पॅराबल म्हटलंय. आणि पॅराबल हे एका स्टोरी मध्ये हिड केलेली गोष्ट असते, लपवलेली गोष्ट असते. आणि परमेश्वराची आत्म्याची इच्छा आहे की जे लपवले ते आपण शोधून काढायचे. हालेलुया. आणि आज आपण ते तुमच्यासाठी उलगडा करणार आहे परमेश्वर. वचन काढूया मत्थ्याचं पुस्तक, याचा 7वा अध्याय आणि 26 वचन. त्याच अध्यायामध्ये मत्थ्य 7 आणि 26. तसे जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हालेलुया. हा एक दाखला आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहे. इथं देव पुन्हा एक वार नवीन करारामध्ये जशा प्रकारे तो त्या ठिकाणी डोंगरावर लोकांशी बोलत होता, आज पण तो तीच टेक्निक, तीच गोष्ट त्याच्या लोकांशी बोलण्यासाठी प्रगट करतो. आणि म्हणून त्यानं मला या ठिकाणी तुमच्यासाठी पाठवले. हालेलुया. आणि तो आपल्याला सांगितलं, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले, प्रभूने मला सांगितलं की माझ्या लोकांमधून, माझी लोक म्हणजे त्याची लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण सगळी कुणाची लेकरं आहोत? प्रभू येशूची लेकरं आहोत. आणि देव बाबाची इच्छा आहे की आपल्यामध्ये मूर्खपणाचा लाव लवशेष असला नाही पाहिजे. कारण मूर्ख माणूस हा वाळूवर घर बांधण्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. कशावर घर बांधण्यासारखं आहे? ज्यानं आपलं घर वाळूवर बांधले, पाऊस आला, वारा आला आणि त्या घरास लागला आणि बायबल सांगते की ते घर पडले. असं तसं नाही पडलं, अगदी कोसळून पडले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला देवबापाने तुमच्याकडे पाठवले यासाठी की आपण आपल्यामधला मूर्खपणा ओळखायचा आहे आणि आजच या फेब्रुवारीच्या एंड येऊ पर्यंतच तो आपल्यामधून निघून गेला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नुसतं ऐकायचं निघून जायचं नाही. परमेश्वर लीड करणारा परमेश्वर आहे. बोला येशू मसीह की लीड करणारा म्हणजे तो आपल्याला हाताला धरून घेऊन जातो, येतो, बोलतो, निघून जातो. नो, तो जर काहीतरी बोलत आहे, पहिल्या दिवशी जानेवारीच्या जर त्याने आपल्याला काहीतरी इंटिमेशन दिलं होतं, तर आज फेब्रुवारीसाठी तो परत एकदा आपल्यातून काहीतरी निघून जावं, आपण काहीतरी शिकावं अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आणि आज जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही आशीर्वादित होणार आहात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि तो निश्चित ज्या वेळेस वचन सुरू आहे तुमच्या आतमध्ये लपलेला जो मूर्खपणा आहे तो बाहेर काढणार आहे. हालेलुया. कारण माझा विश्वास आहे परमेश्वराने जर इथे पाठवले त्याच्या दासीला तर तो असंच त्याचं वचन विफल होऊन परत येणार नाही. आमेन. हालेलुया. वचन असं सांगतं की त्या ठिकाणी एक मूर्ख आहे आणि एक शहाणा आहे. दोन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्तीमध्ये एकाने आपलं घर खडकावर बांधले, एकाने आपलं घर वाळूवर बांधले. पाऊस आला, वारा आला, त्या घराला लागला, पण मूर्खाचं घर पडलेलं आहे. पण वचन असं सांगतं की कसं पडलं, त्याचं घर पडण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यानं ऐकून त्याप्रमाणे वर्तन केलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यानं ऐकून त्याप्रमाणे काय केलं नाही,
वर्तन केलेलं नाहीये. दोन व्यक्ती आहेत. मला तुम्हाला सांगायचंय आज एक सिक्रेट म्हणजे शहाणा पण ऐकत आहे आणि मूर्ख पण ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. दोघांनी ऐकलं, सेम वचन, सेम गोष्टी, दोघं पण ऐकत आहे. दोघं पण ऐकत आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी ऐकत आहात हे तुमच्या ऐकण्याने ठरत नाही की तुम्ही शहाणे आहात का मूर्ख आहात. प्रेज द लॉर्ड. दोघे क्लिअर लवकर. दोघी जणी आहेत. एक शहाणी आहे, दोघी पण शहाणे आहेत. प्रेज द लॉर्ड. दोघी पण शहाणे आहेत. मी एक एक्झाम्पल देते, नाही तर मला लेकीला मूर्ख ठरवलं नाही. ह्या दोघी पण काय आहेत? शहाणे आहेत. पण कसं ठरणार आहे याच्यामधून की ह्याच्यापैकी एक कोणीतरी मूर्ख असेल किंवा दोघी पण शहाणे आहेत? हालेलुया. कारण दोघींनी सेम ड्रेस घातलाय. प्रेज द लॉर्ड. आणि दोघी पण सेम आहेत बऱ्यापैकी. हालेलुया. आणि दोघी पण ऐकत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणजे ऐकण्यानी ठरत नाही की दोघी मूर्ख आहेत किंवा दोघी पण शहाणे आहेत. तर ते कसं ठरणार आहे? टाइम दिल्यानंतर, वेळ गेल्यानंतर, बसा, वेळ गेल्यानंतर ठरणार आहे की कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणा आहे. प्रेज द लॉर्ड. टाइम हा एक बेस्ट रिव्हीलर आहे मूर्खाला प्रगट करण्यासाठी. हालेलुया. मूर्खपण आपल्यातून दिसून येण्यासाठी वेळ ठरवते. कारण सगळेजण ऐकत आहेत या ठिकाणी, पण वेळ ठरवे कोण मूर्ख आणि कोण शहाणा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते मी तुम्हाला काय म्हणत आहे? ऐकणं ठरवत नाही कोण मूर्ख कोण शहाणा. दुसरी गोष्ट, त्यांनी बांधकाम केलेलं आहे. दोघांनी पण घर बांधले. आपल्याला काय वाटतं? घर बांधणारा शहाणा आणि घर पडणारा मूर्ख. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तसंच आहे ना ते. म्हणजेच काय? पण बायबल या ठिकाणी आपल्याला सांगते की बांधकाम करणाऱ्यावर पण ठरत नाही की कोण मूर्ख आणि कोण शहाणा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय? ऐकणं माझं ठरवत नाही मी मूर्ख आहे का शहाणी आहे. मी काहीतरी बांधलंय हे पण ठरवत नाही मूर्ख आहे का शहाणी आहे. पाऊस आला पाहिजे, वारा आला पाहिजे, वादळ सुटलं पाहिजे, त्या घराला धडकलं पाहिजे, ते ठरवतं की कोण मूर्ख आणि कोण शहाणा. हालेलुया. आपण सगळेजण आपलं जीवन रूपी घर बांधत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण आपलं स्पिरिच्युअल आपण काहीतरी बिल्ड करत आहोत. हालेलुया. आपल्यामध्ये आतमध्ये जो तुमच्यामध्ये तुम्ही आहात, तुमचं स्पिरिट आहे, ते बांधकाम करण्याचं काम पवित्र आत्मा आपल्यामध्ये करत आहे. हालेलुया. 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 आणि कोण ठरवणार आहे? वेळ ठरवणार आहे की कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणा आहे. आणि देव बापाची फेब्रुवारी मध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे की माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. कारण ज्या वेळेस ते पडतं, रिव्हील होतं की हा व्यक्ती कोण आहे? मूर्ख आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव बापाची अजिबात इच्छा नाही की आपल्यापैकी कोणीही मूर्ख असावं. शेजाऱ्याला सांग, तू मूर्ख असली नाही पाहिजे. तू मूर्ख असला नाही पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मूर्खासाठी आणि शहाण्यासाठी वेगवेगळा पाऊस नाहीये. शहाण्यासाठी वेगळा पाऊस पडतो, मूर्खासाठी वेगळा पाऊस पडतो. मूर्खासाठी वेगळा पाऊस पडल्यामुळे तो पडलाय. नाही नाही. शहाणा आणि मूर्ख दोन्हीही सेम सिच्युएशन फेस करतात. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट, समस्या प्रमाण कमी जास्त असू शकेल, पण सेम पाऊस, सेम वारं, सेम पूर सगळं त्या घराला धडकलंच पाहिजे. पण ज्या वेळेस ते टिकतं, ठरतं की ही व्यक्ती कोण आहे? सुज्ञ आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? आहे का तुमच्या जीवनात वादळ? पण मला तुम्हाला सांगू द्या की प्रभूने मला सांगितलं माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. पण तुम्ही आणि मी या ठिकाणी जर स्थिर आहोत, आपली मंडळी जर स्थिर आहे, आपली मंडळी जर स्टेबल आहे, तर येणाऱ्या संकटांना, समस्यांना, अडचणींना आपण अशाच प्रकारे फेस करावं सुज्ञतेने, अशी देवबापाची तुमच्या आणि माझ्याविषयी इच्छा आहे. हालेलुया. माझं चरण सुज्ञ आहे. शंका आहे तुम्हाला? हालेलुया. आमेन. मी स्वतः सुज्ञ आहे म्हणा. कुठेतरी छोटा असेल आज निघून जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण देव बापाची इच्छा आहे छोटं पण काहीही आपल्यामध्ये राहिलं
नाही पाहिजे. मूर्ख आणि शहाण्याचं देवबापाने उदाहरण दिले. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दाखल्यांनी बोलत आहे की मूर्ख आणि शहाण्यामधला त्यांनी डिफरन्स केलेला आहे. पाऊस वाऱ्याविषयी त्यांनी सेम त्यांच्यावरती वादळ वाऱ्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पल मध्ये ठरतं की माझं ऐकणं मला मूर्ख ठरवत नाही, मला शहाणी ठरवत नाही. माझं बांधकाम करणं मला मूर्ख किंवा शहाणी ठरवत. एक टाइम निघून गेल्यानंतर कळेल की मी मूर्ख आहे का शहाणी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर कळायचंय की मी मूर्खाशी लग्न केले का शहाण्याशी लग्न केले, वेळ जाऊ द्या, तुम्हाला कळेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते माझी बायको मूर्ख आहे का शहाणी आहे? कधी कळेल? लगेच कळेल का? पहिल्या वर्षात? किती वर्षांत कळेल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा नवरा हुशार आहे, म्हणजे हुशार म्हणण्यापेक्षा सुज्ञ आहे का मूर्ख आहे? कधी कळेल? वेळ गेल्यानंतर कळेल. प्रेज द लॉर्ड. 10, 12, 20 वर्ष जाऊ द्या, तुम्हाला समजेल. लगेच नाही कळणार, एका क्षणात नाही कळणार, एका वर्षात नाही कळणार, एका दिवसात नाही कळणार. पण टाइम ठरवतं. म्हणून परमेश्वराने पाऊस, वादळ, वारा हे त्याच्या नियोजनाप्रमाणे ठेवले, एक मूर्ख आणि एक शहाण्याचं वेगळीकरण करण्यासाठी. हालेलुया. तुम्हाला कळायचंय तुम्ही शहाणा चर्च जॉईन केले का? वेळ जाऊ द्या. आणि मला असं वाटतं वेळ निघून गेली आहे. पुढे आपण आपल्याला समजले, आपण जर स्थिर आहोत तर हे चर्च सुज्ञ आहे. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच बाबतीत गडबड करा. तुम्ही जो बिझनेस करता किंवा करणार आहे, तुम्हाला जाणून घ्यायचंय मी शहाणपणाचं काम हातामध्ये घेतलंय का मूर्खपणाचं? वेळ जाऊ द्या, वेळ द्या, वेळ द्या. तुम्हाला कळेल की मी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस एक मूर्ख पडतो तो परत उठत नाही, पण ज्यावेळेस एक शहाणा पडतो तो परत एकदा उठतो. हालेलुया. बाबा सांगतो धार्मिक 7 वेळा पडेल तरी तो पुन्हा का धार्मिक उठेल? हालेलुया. म्हणजे मी पडलोय म्हणजे मी मूर्ख आहे असं होत नाही. काही शहाणे आहेत की ते पडल्यानंतर त्यांना समजतं की मी हा मूर्खपणा इथं केला होता, तो मी परत ज्यावेळेस उभा राहिलोय तोच मूर्खपणा मी परत करणार नाही. म्हणजे मी काय झालोय, आधी शहाणा होतो, आता अजून जरा शहाणा झालो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपली मंडळी जी सुज्ञ आहे ती अजून हुशारीकडे जाण्यासाठी परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. आमेन, हालेलुया. अजून सुज्ञ होण्यासाठी काहीतरी चुका आपल्याकडून घडतात आणि त्या आपण पुन्हा करू नये अशी देवबापाची इच्छा आहे. बोला येशू मसीह की हालेलुया. मूर्ख हा वाळूवर आपलं घर बांधतो. कशावर बांधतो? वाळू कशी असते? खूप कण 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 खूप कण असतात त्याच्यामध्ये आणि पुष्कळ जड असते ती वजनाने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच मूर्ख असतो. मूर्खाचे विचार तसे असतात. त्याच्याकडे इतक्या आयडिया असतात, इतक्या आयडिया असतात, पण त्याच्यावर तुम्ही काहीच बांधू शकत नाही. हालेलुया. त्याच्यावर बसा, इतकं बोलल, इतकं बोलल, इतकं बोलल, डोकं दुखल, पण त्याचं तोंड बंद होत नाही. पण त्याच्यावर तुम्ही काही बांधू शकत नाही. ठरवून जातं की तो कोण आहे. हालेलुया. शहाणा कसा असतो? खडकावर बांधणारा माणसाचं तोंड. त्याच्याजवळ बसा, 1-2 मिनिटं बसला ना तुम्हाला समजेल मला काहीतरी प्रगती मिळाल्यासारखं वाटते, माझ्यासाठी काहीतरी इंटिमेशन मिळाल्यासारखं वाटते, माझ्यासाठी काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग. पण मूर्खाचं घर पडण्याचं कारण तो वाळूवर बांधतो. त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती भयानक डेंजर असते. इतक्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात, इतक्या गोष्टी त्याच्या हृदयामध्ये असतात. त्याला असं वाटतं की मी काय बोलू, कुणाला सांगू, कुणाजवळ माझं मन प्रगट करू. बायबल आपल्याला सांगतं की मूर्खाला आपल्या मनात जे काय आहे ते प्रगट करण्यात आनंद वाटतो. हालेलुया. पण शहाणा आवरून धरतो. प्रेज द लॉर्ड. सुज्ञ काय करतो? आपले विचार आवरून धरतो. कुठं बोलायचं, कधी बोलायचं त्याला समजतं. म्हणून बायबल आपल्याला सांगते ऐकल्याने तुम्ही मूर्ख किंवा शहाणे ठरत नाही. तुम्ही बांधकाम केल्याने तुम्ही शहाणे किंवा मूर्ख ठरत नाही. वेळ सांगेल की कोण मूर्ख आणि कोण शहाणा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की मूर्खाचे विचार ठरवतात. हे शहाणा आणि मूर्ख आपल्याला ठरण्यासाठी एक गोष्ट लागते ती म्हणजे आपले विचार. प्रेज द लॉर्ड. कुठल्या दिशेने आपले विचार जातात, आपण एका गोष्टीविषयी काय विचार करतो ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून वेळ सांगेल की कोण मूर्ख आणि कोण शहाणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती वेळ आली की आपल्यामध्ये देव कशा पद्धतीचं काम करत आहे आणि मूर्खपणा आपला काढून टाकून आपल्याला सुज्ञानाकडे घेऊन जात आहे. रेडी? हालेलुया. वचन काढे. उपदेशकाचं पुस्तक 10वा अध्याय 1 वचन.
उपदेशक 10 पहिलं वचन. गंधाच्या तेलास मरून पडलेल्या माशामुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्प मात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन आपल्याला सांगते मूर्खपणाच्या गोष्टीविषयी आपल्याला प्रभू परमेश्वराने एक सुगंधमय जीवन दिले त्याच्या अभिषेकाद्वारे. आहे का? प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी जे सुगंधमय आहे त्याला अभिषेक म्हटलेला आहे. आणि ती जी माशी आहे, ज्या माशीमुळे ते तेल घाण झालेले, ते दुसरं तिसरं काही नसून आपला छोटासा केलेला देवामध्ये, विचारांमध्ये, निर्णयांमध्ये, जीवनामध्ये त्या गोष्टी म्हणजे तो मूर्खपणा आहे. हालेलुया. छोटीशी माशी गंधाच्या तेलाला नासवते आणि बायबल सांगतं की जे गंधाचं तेल आहे त्याला सुवास येण्याचा सोडून त्याला दुर्गंधी येते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाला परमेश्वराने ब्लेस केले, आपल्या जीवनाला पवित्र आत्म्याद्वारे सुगंधमय केले, आपल्या जीवनाला वचनाद्वारे प्रभूने एक फ्रेग्रन्स दिलाय, आपल्या जीवनाला ख्रिस्तानं त्याच्या आशीर्वादाने एक फ्रेग्रन्स दिलाय. पण एक छोटीशी माशी म्हणजे छोटासा मूर्खपणा माझ्या जीवनामध्ये माझं तेल खराब करणार. हालेलुया. कॉकरोच नव्हता पडला, छोटीशी माशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगते, मूर्ख मनुष्य कधीच मोठ्या मोठ्या चुका करत नाही, कधीच नाही. तो मोठ्या चुका करत नाही, त्याच्याकडून एक छोटीशी चूक होते आणि ती छोटीशी माशी आपल्या सगळ्यांचं तेल खराब करू शकते. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की ती माशी आपल्याला काय करायची, काढून टाकायची. कारण हे सगळ्यांसाठी नाहीये बरं का. तेलातली माशी काढून टाकलं. बायबल सांगते या ठिकाणी की अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. प्रेज द लॉर्ड. तो मूर्खपणा जो अल्पमात्र पगडा आहे तो अक्कल आणि प्रतिष्ठा यावर बसतो. म्हणजे जर तुम्हाला आणि मला जर बुद्धीनं आणि प्रतिष्ठा मिळवायची आहे, हॅलो, हालेलुया, कुठं जायचं आपल्याला, महिमेतून महिमेकडे जर जायचं आहे तर ती छोटीशी चूक सुद्धा देवाला मान्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी परफेक्ट आहे म्हणून तुम्ही परफेक्ट असा, तो म्हणतो मी पूर्ण आहे म्हणून तुम्ही पूर्ण असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे छोटीशी माशी आपलं तेल खराब करू शकतो आणि आपल्याला समजत पण नाही. पण देव आज आपल्याला सांगत आहे की त्या माशीला आपल्याला बाहेर काढायचं. पण मग तुम्हाला सांगू द्या की जसं मी सुरुवातीला म्हटले की मूर्ख विचार कसा करतो. माझं तेल खराब झाले, पहिली गोष्ट हे मला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला काय कळलं पाहिजे, माझं अनॉइंटिंग मध्ये मला काहीतरी फरक जाणवतोय. मला माझ्या शरीरामध्ये देवबाणीचं दिलेलं ब्लेसिंग आहे, जे अभिषेक आहे, जो पवित्र आत्मा आहे, त्याच्यामध्ये मला काहीतरी गडबडी जाणवती. मला त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार सुज्ञ करतो. पण मूर्ख काय करतो, बायबल सांगते की मूर्ख ज्ञानाचा फन्ना उडवतो. हालेलुया. तो विचार काय करतो, माशी पडली, चला पास्टरकडे वेळ मांडलं आणि प्रार्थना करूया, तेल सुगंध नाही, प्रोफेसी करूया, येशूच्या नावात माशी बाहेर घे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. समजते मी काय सांगत आहे, नाही तर पण सुज्ञ काय विचार करेल, ही माशी आली होती, कुठला दरवाजा उघडण्याला होता मला, ही आत घुसण्याचं कारण काय, हिला मी तर जागा दिली होती का, हिचं झाकण उघडं होतं का कुठं, हा सुज्ञाचा विचार आहे. पण मूर्ख काय करत आहे, त्याला काय होतंय, माशी तर काढून टाकलं तरी ते तेल खराबच राहणार आहे. तुम्हाला आणि मला माशी काढून टाकायची आहे. त्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला जे रिफिल करतो रोज आणि दर संडेला, ते तेल आपलं नवीनीकरण करण्याचा प्लॅनिंग मध्ये नेहमी परमेश्वर असतो. कारण त्याला अभिषेकाशिवाय आपल्या जीवनामध्ये महत्वाचं असं काही वाटत नाही. कारण त्यानं तुम्हाला आणि मला अभिषेक यासाठी देऊन ठेवलाय की आपण येणाऱ्या समस्या, अडचणी, आपल्या जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपल्याद्वारे, त्या अभिषेकाद्वारे नाश केले जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते तेल खूप महत्वाचं आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण त्या तेलाविषयी खूप आविष्य असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपले विचार कसे, मूर्ख विचार कसा करतो, त्याच्याकडे खूप प्लॅनिंग असतात. मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणतो, खूप आयडियाज असतात, पण काही सॉलिड त्याच्यावरती काही नसतं. त्या आयडियावर तुम्ही काहीच बांधू नाही शकत. पण जो सुज्ञ आहे तो खडकावर बांधल्यामुळे त्याच्याकडे जरी
आयडिया नसती तरी पण तो ज्या कामामध्ये हात घालतो काय सांगतं ते यशस्वी होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, माझी आयडिया काम नाही करत, माझा देवावरचा विश्वास काम करतो. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. प्रभू आज आपल्याला काहीतरी शिकवत आहे. त्याची इच्छा आहे की ती माशी आजच तुम्ही ओळखणार आहे आणि ती माशी आजच आपण आपल्या जीवनातून, आपल्या फॅमिली मधून आणि आपल्या मंडळीतून पण काढून टाकणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्याने काय होईल, मी मूर्खपणाच्या पगड्यातून बाहेर येईल. कारण मला प्रतिष्ठेतून अकलेकडून प्रतिष्ठेमध्ये जायचंय. जर तुम्ही त्या गोष्टीसाठी निवडलेले असाल तर तुम्ही सतत अवेअर असणार बरं का त्या अभिषेकाच्या तेलाविषयी. मला हे बोलायचं नाहीये, मला त्या ठिकाणी जायचं नाहीये, मला अशा प्रकारे फन्ना उडवायचा नाहीये. बायबल असं सांगते त्याचं घर का पडलं माहितीये, त्यानं ऐकलं, सुज्ञानीने पण ऐकलं, मूर्खाने पण ऐकलं, पण त्यानं जे ऐकलं तशा पद्धतीने वर्तन केलेलं नाहीये. हालेलुया. मूर्ख काय म्हणतो माहितीये, ज्यावेळेस ते येतो, हे माझ्यासाठी नव्हतं. नेहमी मूर्खाचे तेच विचार असतात. मूर्ख ओळखायचा, त्याला विचारायचं. तो म्हणतो हे वचन माझ्यासाठी नाहीये. तुम्ही तो ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शांतपणे ऐकून घेतो आणि शेवटी जे त्याच्या मनात आहे ना तेच करतो, तो व्यक्ती मूर्ख ठरतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादं इंटिमेशन तुम्ही जर प्रभूकडून ऐकलंय तर तुम्हाला आणि मला ते त्याच्या पुढे नेऊन त्यासाठी प्रार्थना करून त्याला देवबापाला त्याचं फळ दिलं तर आपण शून्य ठरतो त्याच्या नजरेमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण त्याच्याकडून येणारं वचन ऐकतो पूर्ण लक्ष केंद्रित करून आपण जर म्हणतो हे माझ्यासाठी आहे, हे मला नाही सांगणार, हे मी नाही करणार, माझ्याकडून हे होणार नाही, काय बोलायचं ते बोलू दे, मी बाहेर गेल्यावर मी आणि मी, तो व्यक्ती मूर्ख ठरतो देवबापाच्या नजरेमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो मूर्खपणा काय आहे, छोटीशी माशी आहे बरं का. मी परत एकदा सांगते, मूर्ख मोठ्या चुका करत नाही. मूर्ख छोटीशी चूक करतो आणि ती चूक त्याला त्याचं सगळं जीवन खराब करते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते का मी काय बोलत आहे? छोट्या गोष्टी तो इग्नोर करतो, चांगल्या गोष्टी तो पोस्टपोन करतो. प्रेज द लॉर्ड. काय करतो तो, छोट्या गोष्टी इग्नोर करतो. जे शहाणपणाचं बॉल आहे त्याला तो डायरेक्ट नाकारतो. डायरेक्ट ऐकून घेतो बरं का. हालेलुया. काय करतो तो, ऐकून घेतो, पण तो कृतीमध्ये ते कधीच आणत नाही. आणि त्याच्यामुळे इग्नोरन्स केल्यामुळे वचन असेल, इंटिमेशन असेल, वॉर्निंग असेल, शिस्त असेल, करेक्शन असेल, ज्या वेळेस तो ते स्वीकारत नाही त्याचं डायरेक्शन बिघडतं आणि पाऊस, वारा, थंडी हे सगळं ठरवतं की तो कोण आहे, मूर्ख आहे. पण परमेश्वर आज आपल्याला सुज्ञ बनवून शिकवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मूर्खासाठी एक वचन आहे बायबलमध्ये. वचन काढूया. नीतिसूत्र 22 अध्याय 15 वचन. नीतिसूत्र 22:15. काय लिहिले, बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. हालेलुया. म्हणजेच मूर्खाला काय पाहिजे माहितीये, मूर्खासाठी प्रार्थना करायची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मूर्ख कधीही प्रार्थनेनं बदलत नाही. शेजाऱ्याला सांगा, त्याला करेक्शनची गरज आहे. हालेलुया. त्याला जर डायरेक्शन पाहिजे तर त्याला करेक्शन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? बायबल सांगते या ठिकाणी की बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. शासन वेत्र म्हणजे देव बापाकडून येणारी शिक्षा, देवाकडून येणारं शासन, ती मूर्खता त्याच्यापासून दूर करते. हालेलुया. आज एक वचन काढूया त्याच नीतिसूत्राचं 26 अध्याय आणि 3रं वचन आपल्याला सांगतं त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे. म्हणजे प्रभू आपल्यासाठी काय करतो, त्या मूर्खासाठी त्या ठिकाणी वचन लिहिलंय, घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला बडगा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर ऐकून